शब्द विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून धम्म मंचकावरती उपस्थित पूज्य म्हणते आणि त्यांच्या सामने संघास मी वंदन करतो। बौद्ध धम्म परिषद आयोजन करते भारतीय बौद्ध महासभा कुर्डवाडी यांचं मी अभिनंदन करतो। सर्व पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे, समता सैनिक दलाचे सर्व जवान, उपासक उपासिका, विविध संघटनेचे पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी संपूर्ण मंचकामध्ये बसलेले असणारे धम्म दीक्षा दिली त्यांच्याबद्दल मी मंगल कामना करतो, शुभेच्छा देतो। त्यांना पुढील जीवन सुखमय शांतमय जावो, धम्माचं आचरण आपल्याशी व्हावं अशी मी अपेक्षा करतो आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। पहिल्यांदाच मी या कुर्डवाडीमध्ये येत आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रम केले। कुर्डवाडीमध्ये पहिले बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलं आणि त्याच्यासाठी माझ्याकडे मुंबईमध्ये अजून येऊन माझ्याशी निमंत्रण त्यांनी दिलं, त्यांचं देखील अभिनंदन करतो। ते देत असताना त्यांची लगन मी जाणून घेतली, त्यांचं हृदयामधून ते म्हणत होते ते पहिली धम्म परिषद घ्यायची आहे भीमरावजी, आपण यायला पाहिजे। त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी आज आपल्या समोर उभा। अतिशय आनंद वाटला जेव्हा येत असताना त्या जिल्ह्याचा मी इतिहास बघत असतो आणि जेव्हा बघितलं तर बाबासाहेब इथे वारंवार आलेले आहेत। आणि बाबासाहेबांनी ही पुण्यात झालेली भूमी ते पुढे जाऊन आंबेडकर चळवळीचं केंद्र व्हायला पाहिजे, पुढची वाटचाल आपली आंबेडकर चळवळीचं एक केंद्र व्हावं, हा संपूर्ण सोलापूर जिल्हा धम्माच्या कार्याला गती मिळावी अशी मी अपेक्षा करतो। सगळ्यांना माहिती असेल 22 मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज त्यांचे बाणगाव कोल्हापूरची सभा, त्या सभेला मी मागच्या वर्षी आलो होतो, या वर्षी देखील होतो। मागच्या वर्षी माझ्याकडे वेळ होता म्हणून माणगाव वासियांशी मी संवाद साधला। माणगाव या गावामध्ये राहणारे शहर तर म्हणणार नाही त्याला मी, मला तर ते गाव वाटलेल्या गाववाल्यांशी मी संबंध साधला, संवाद साधला, तेव्हा मला एक जाणवलं की ह्या माणगाव मधील लोक उच्च शिक्षित, सरकारी नोकऱ्यांमध्ये डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत। म्हणून सहज मी त्यांना प्रश्न विचारला, ही सगळी प्रगती कशी?
त्या बुजुर्ग लोकांनी मला सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकडे आलेले आहेत. बाबासाहेबांनी माणगाव परिषद घेतलेली आहे. छत्रपती शाहू महाराजांनी जी घोषणा केली, बाबासाहेब हे तुमचे समाजाचे नेते होतील, देशाचे उद्धारकर्ते होतील, ते पवित्र भूमी आहे म्हणून आमचा आज बंगले आहेत, गाड्या आहेत, घोडे आहेत, आम्ही आज उच्च पदस्थ. आमची पिढी युरोपमध्ये बसलेली आहे, विदेशामध्ये आहे. त्याप्रमाणे इथे इतिहास घडावा. मी देखील अननोन होतो. मला देखील इतिहास माहिती नव्हता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई ह्या इथे गुर्डवाडी आणि सोलापूरमध्ये येऊन गेल्या. कुठेतरी मागे सांगितलं त्यांच्या नावाने जमीन आहे. एक 15-20 दिवसापूर्वी मी निप्पाणीला होतो. कोल्हापूर पासून काही दूर अंतरावरती, पण कर्नाटकाचा भाग आहे. बाबासाहेब तिथे 3दा गेलेले आहेत. निप्पाणीमध्ये रमाई गेलेले आहेत. रमाईंच्या बांगड्या वगैरे बांगड्या देऊन रेशन घेतलंय हे आपल्या सगळेजण जाणतात. फार क्वचित ठिकाणी असं घडलेलं की बाबासाहेब तिथे रिपीटेडली जातात, वारंवार जातात. त्यापैकी आज सोलापूर डिस्ट्रिक्ट आहे, सोलापूर जिल्हा आहे. त्याचं हे आंबेडकरी केंद्र, चळवळीचं केंद्र व्हावं, राजकीय केंद्र व्हावं, धार्मिक केंद्र व्हावं, सांस्कृतिक व्हावं, शैक्षणिक केंद्र व्हावं. येणाऱ्या पिढीला आपण सांगू शकता की बाबासाहेबांच्या पावन पुरुषाने पुण्याने ही भूमी पवित्र झालेली आहे. आमचे पूर्वज त्याचे लाभधारक आहेत बाबासाहेबांच्या विचाराची. त्यांची आम्ही पिढी घडलेलो आहोत. आपल्या सगळ्यांना त्या मार्गाने जाण्याच्या शुभेच्छा देतो. बौद्ध धम्म परिषद आहे, धम्मावरती बोलणं क्रमप्राप्त आहे असं मी समजतो. परंतु बाबासाहेबांनी जे जे काही क्रांत्या केलेल्या, ज्या सामाजिक क्रांतीपासून ज्याची सुरुवात होती, 20 मार्च 1927 मार्चच्या क्रांती 14 तळ्याच्या माध्यमामधून आणि टप्प्याटप्प्याने बाबासाहेबांनी या क्रांत्या करत गेलेल्या. सामाजिक क्रांती आहे, शैक्षणिक आहे, धार्मिक क्रांती आहे, राजकीय क्रांती आहे. सगळ्यात क्रम शेवटचा दिला आहे बाबासाहेबांनी धार्मिक क्रांतीसाठी क्रम दिलेला. समाजाला जागृत करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. त्या समाजाची सुरुवातच बाबासाहेबांनी शून्यापासून सुरुवात केली. शून्यात होता हा समाज. म्हणून 1920 ला मुकनायक सुरुवात केली. मुकनायकांच्या नंतर बहिष्कृत भारत सुरुवात केलं, नंतर जनता आणि आता प्रबुद्ध भारत आहे. त्या टप्प्याटप्प्याने समाजाला जागृत करण्याचं बाबासाहेबांनी काम केलं. कारण समाज जागृत व्हायला पाहिजे, समाज त्या लेवलवरती यायला पाहिजे, त्या स्तरावरती यायला पाहिजे.
तर क्रांती ही यशस्वी होऊ शकते. बाबासाहेबांचं धोरण होतं. म्हणून मार्च क्रांतीच्या नंतर 14 तळ्याच्या नंतर 25 डिसेंबरला बाबासाहेबांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे. त्याच 14 तळ्यावर बरेचसे जण विचारतात 25 डिसेंबर बाबासाहेबांनी का निवडला. 20 मार्च देखील बाबासाहेबांनी निवडला. त्याच्यासाठी कारण नाही. कुठलीही गोष्ट करत असताना बाबासाहेबांचा इतिहास बघितला. कायद्याच्या विरुद्ध बाबासाहेबांनी काही केलेलं नाही. तर जे केलेलं आहे ते कायद्याला धरून केलेलं. 25 डिसेंबर याच्यासाठी मनुस्मृतीचं दहन केलं. कारण ह्या देशावरती इंग्रजांचं राज्य होतं. आणि वारंवार इंग्रजांना बाबासाहेब कळवतात, निवेदन देतात की आमच्या अस्पृश्यांमध्ये काहीतरी सुधारणा व्हावी, याच्यासाठी काहीतरी कायदे करा, काहीतरी सुधारणा आमच्यामध्ये घडवा. जे अमानवी कायदे आहेत, यांची संस्कृती आहे, ते बंद करा. परंतु हे घडलं नाही. म्हणून बाबासाहेबांनी 25 डिसेंबर हा दिवस निवडला. जेव्हा जग जीसस क्राइस्टचा जन्मदिवस म्हणून साजरा करतात, त्याच दिवशी इंग्रज सरकारला त्यांनी दाखवला की आम्ही तुमचा निषेध करतो. अशा प्रकारची बाबासाहेबांची क्रांती झाली. घडवत गेले आणि 14 ऑक्टोबर 1956 ला 5 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा. बाबासाहेबांच्या आयुष्यातलं खोटं मोठं योगदान असेल की या देशामध्ये बौद्ध धर्माचं पुनर्जीवन त्यांनी केलं, हे मोठं योगदान आहे. जशा बाबासाहेबांच्या घटना बघितल्या, उजव्या कुठल्या आणि डाव्या कुठल्या आपल्याला सांगता येणार नाही. पण आपल्यासाठी जर विचार केला तर धम्मक्रांती आपल्यासाठी मोठी आहे. देशासाठी संविधान मोठं, हे बाबासाहेबांचं योगदान आहे सर्वात मोठं. ही धम्मक्रांती आम्ही सीमित ठेवली नाही, हे देखील आपण जाणून घ्या. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे जेव्हा ट्रस्ट डीड लिहिलं, त्या ट्रस्ट डीड मध्ये बाबासाहेब म्हणतात की बुद्ध विहाराची निर्मिती झालीच पाहिजे, शाळेंची निर्मिती व्हायला पाहिजे आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे. त्या मार्गाने आम्ही गेलो. बुद्धिस्ट सोसायटीचे हजारो कार्यकर्ते त्या देशाची भिक्खू संघ गेला की त्याने धम्म आज वाढवलेला. आम्हाला स्वार्थ अभिमान आहे. स्वार्थ असा अभिमान आहे की आम्ही धम्म देशाच्या हक्काने कोपऱ्यामध्ये नेण्यामध्ये यशस्वी झालो. हा महाराष्ट्रापुरताच मर्यादित ठेवला नाही. शिवकुमार कांबळे आता बरंच बोलून गेले, पण त्यांना पंढरपूरमध्ये जायचं. त्यांच्या समाजाचे लोक आज बौद्ध झालेले आहेत. अनेक कार्यक्रमाला धर्मांतराच्या मी होतो. विशेषतः मराठवाड्यामधले, पुण्यामधले
समाजाचं त्या नाव घेत नाही, कारण तो शब्द मला बरोबर वाटत नाही. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये बराच प्रयास केला. एका वेळेला महारांच्या महासभा घेतल्या, एकदा मांगाच्या सभा घेतल्या, परिषदा घेतल्या. त्या सोलापूरचा किस्सा माझ्या कुठेतरी वाचण्यात आलेला. बाबासाहेब मुंबईवरून सोलापूरच्या स्टेशनामध्ये उतरतात. आणि महारांची परिषद असते, मांगाची परिषद असते. त्या परिषदेसाठी बाबासाहेब प्रबोधन करण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी सोलापूर या ठिकाणी येतात. बाबासाहेबांना चित्र उलट दिसत. एका प्लॅटफॉर्म वरती मांग समाजाचे लोक बाबासाहेबांना रिसीव्ह करण्यासाठी असतात. दुसऱ्या बाजूला संख्येने महार समाजाचे लोक असतात, कारण धर्मांतर तेव्हा झालं नव्हतं. दोघांमध्ये चढाओढ होते. महार समाजाचे लोक बोलतात, बाबासाहेब तुम्ही आमच्याकडे या परिषदेची तयारी झालेली आहे. परंतु बाबासाहेब त्यांना समजावून सांगतात, मी ह्याला तारीख दिली होती, त्यांच्यासाठी मी मांग परिषदेसाठी पहिल्यांदा जातोय, नंतर तुमच्याकडे येतो. परिषदेचा मी आढावा घेतला. शिवकुमार असते तर आता बरं झालं असतं ऐकण्यासाठी. बाबासाहेबांनी मांग समाजाच्या सभा जास्त घेतलेल्या आहेत हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला सांगू इच्छितो. परंतु आता यश येत. मुंबईमध्ये बाबासाहेबांनी मातंग समाजाचा मुलगा दत्तक घेतला होता. ज्याचा जास्त पुस्तकामध्ये उल्लेख नाही. यशवंतराव आणि मुकुंदराव यांच्या वयाचाच तो होता. अनाथ होता. आई वडील लक्ष देत नव्हते. बाप दारुड्या होता म्हणून कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं. बाबासाहेब बोलले घेऊन ये दबकचाळीमध्ये. मुलाला शाळेत पाठवलं. 2 वर्ष तो बाबासाहेबांकडे होता. आणि एकदा त्याचा बाप दारू पिऊन आला आणि धिंगाणा करून तो त्या मुलाला घेऊन गेला. हा इतिहास. मला जर मुलगी असती असं बाबासाहेब म्हणतायत, मी मातंग मुलाला दिली असती. हे बाबासाहेबांचे शब्द. पण ह्या सगळ्या प्रयत्नाला आता यश येत. मी कधी निगेटिव्ह विचार मांडत नाही. परंतु मराठवाड्यामध्ये हा समाज मोठ्या संख्येने धर्मांतरित होतो. विशेषतः लातूरमध्ये महिलांना सांगू इच्छितो, आपल्या केंद्रीय शिक्षिका आहे. जेव्हा मी लातूरमध्ये गेलो तर ते बोलतात जेवणाला येणार का. मी त्यांच्याकडे जेवण्यासाठी जातो. बोलण्याचा लाभ घेतो त्यांच्याकडे, त्यांना वाटू नये असं. बौद्ध भिक्खू आहेत तिथे लातूरमध्ये, ज्यांनी चिवर घेतलेल्या इंग्रजीमध्ये अतिशय उत्तम असं बोलतात. अशा प्रकारे या समाजाच्या म्हणजे बौद्ध धम्म वाढवण्याचा प्रयास आपण करतो. चळवळ सीमित ठेवायची नाही. धम्म हा सीमित ठेवायचा नाही. हा वंचितांपर्यंत नेण्याचा प्रयास आम्ही आज करतोय. भिक्खूगण आज करतात. दुर्दैवाने आज 30 आणि 31 तारखे रोजी आंबेडकर भवन दादर येथे बंदगी आपली परिषद होती. एका बाजूला भिक्खू संघ बसणार होता, दुसऱ्या बाजूला भारतीय बौद्ध महासभा.
वाटचाल कशी करावी येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यावरती चर्चा सत्र होत की जेणेकरून दोघांची उद्दिष्ट एक असायला पाहिजे. परंतु बरेचसे बौद्ध भिक्खू हे महाबोधी विहाराच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांनी सांगितलं जरासं पुढे ढकलूया आणि येणाऱ्या मान्सून मध्ये पावसाळ्यामध्ये एक धम्म परिषद आपण पुन्हा घेऊ दे, जेव्हा भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी फ्री असतील. भिक्खू संघ देखील वर्षावासाच्या पूर्वी आपण हे घेऊ. महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये वाढवण्याचा प्रयत्न. पण येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचा संवाद होईल. आम्ही एक दुसऱ्याचे कॉम्पिटिटर्स नाही, स्पर्धक नाही, तर एक दुसऱ्याच्या विचाराने आम्ही धम्म पुढे नेण्याचा प्रयत्न. कारण परिस्थिती आज तशी तयार झालेली आहे देशामध्ये. देशामध्ये भय आणि डरचं वातावरण आहे असं तरी मी तरी समजतो. विशेषतः मायनॉरिटीज, या देशातील मायनॉरिटी आज भयाने पिछाडलेल्या. काय होईल असं सांगता येत नाही. रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये मुंबईमध्ये ह्या इफ्तार पार्ट्यांसाठी मी हजर राहिलो 3-4 ठिकाणी. तेव्हा त्यांच्याशी बोलताना मला जाणवलं एकेकाळी हा समाज रस्त्यावरची लढाई आपल्यासारखी लढत होता, परंतु आज भयग्रस्त दिसतो. त्यांना साथ देणं आपलं कर्तव्य आहे. कारण देशामधलं वातावरण असतं तसं. महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाज उभा आहे, आंबेडकर चळवळ उभी आहे, बाबासाहेब आहेत, बहुजनांचे लोक आहेत. म्हणून सरळ सरळ आपल्यावरती हल्ले होत नाहीत, तर आपल्याकडे अडून होत आहेत. परंतु इतर प्रांतामध्ये बघितलं, हिंदी भाषिक बेल्ट मध्ये जर बघितलं, आज दाबण्याचा प्रयत्न होतो, पिछाडीला नेण्याचा प्रयत्न आज देशामध्ये संपूर्ण मायनॉरिटीला होतोय. त्याच्यामध्ये बौद्ध आहे. विचार करावा लागेल आपल्या सगळ्यांना या धम्म परिषदेच्या माध्यमातून. बाबासाहेबांनी शून्यामधून आम्हाला उचललं. त्या स्टेजला आम्ही आलो 65 वर्षामध्ये. हा कुठला चमत्कार नाही असं मी समजतो. त्या सामाजिक स्तराचा उत्थानाचा जर विचार केला, देशामध्ये इतिहास जर बघितला, तर एवढ्या छोट्याशा पिरियड मध्ये एवढा समाज शून्यापासून एवढा शिखरापर्यंत जात नाही. त्याला 2 कारणं आहेत असं तर मी तरी समजतो. एक भगवान गौतम बुद्धाचा धम्म आहे, दुसरा बाबासाहेबांचे विचार. जो समाज हा विचारावरती गेला, बहुजन समाजाच्या महापुरुषाच्या विचारावरती गेला, त्या समाजाची आज प्रगती झाली. जो समाजात पाखंडवादामध्ये, अंधश्रद्धेमध्ये, त्या व्यवस्थेमध्ये राहायला त्यांची पिछाडी झालेली आहे. जे शिवकुमार कांबळेंनी आज सांगितलं, माझ्या आधी सांगितलं. म्हणून बाबासाहेब एके ठिकाणी म्हणतात, बाबासाहेब देशचे होते, पुढचं बघणारे होते, दूरची दृष्टी होती असं म्हणा. म्हणून बाबासाहेब एकेकाळ म्हणतात की मी आणलेला क्रांतीचा रथ पुढे
नेता आला नाही तर पाठीमागे नेऊ नका, तिथेच ठेवा, हे बाबासाहेब म्हणतायत. कारण जाणतायत बाबासाहेब दूरदृष्टीचे नेते होते, महापुरुष होते, बौद्धिसत्व होते. बौद्धिसत्व ते जाणू शकतो. म्हणून बाबासाहेबांनी एक गंभीर इशारे दिलेले. म्हणताय जिथे क्रांती होते तिथे प्रतिक्रांतीला सुरुवात होती. क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक बाबासाहेबांचं उघडून बघा. आज प्रतिक्रांतीचा दौर आहे. प्रतिक्रांती आज तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करते. हेच लोक आहेत बाबासाहेबांच्या हयातीमध्ये विचारसरणीचे लोक. त्यांची तिसरी किंवा चौथी पिढी असेल ज्यांनी बाबासाहेबांच्या क्रांतीला विरोध केला, बाबासाहेबांना विरोध केला, आजपर्यंत सत्यवती आहे. केंद्रामध्ये आहेत, राज्यामध्ये आहेत. सहजासहजी तुम्हाला पुढे जाऊन देणार नाही, जाणून घ्या. म्हणून धम्माच्या कक्षा वाढाव्या लागतात. धम्माचं फाउंडेशन मजबूत करावं लागतं. धम्म मजबूत झाला तर बाबासाहेबांच्या सर्व क्रांत्या आपल्याला यशस्वी करता येईल. म्हणून या तळमळीने ही धम्म परिषदेचं आयोजन करण्यात येते. विचार विनिमय ह्याच्यामधून होतो. भट्टेजींची धम्म देशना होते. आज हे प्रकाशाने जाणवू लागलेलं आहे. बाबा हे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. सामने शिबिर घडणं गरजेचं आहे. महिला प्रशिक्षित करणं बौद्ध धम्मासाठी गरजेचं. कारण बाबासाहेबांची धम्म क्रांती इथं बरकरार करायची आहे. धम्म क्रांती या देशामध्ये जोरात न्यायची आहे. म्हणून अशा प्रकारचं आयोजन करण्याचा आमचा उद्देश. जे मगाशी म्हणालो आजची प्रतिक्रांतीचा दौरा, त्यांनी अनेक उदाहरणं तुम्ही घरात गेलात. बाबासाहेबांनी महामंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणून. शिक्षणाच्या माध्यमातून आणि संविधानाच्या माध्यमातून, रिझर्वेशन पॉलिसीच्या माध्यमामधून सरकारी नोकऱ्या लागल्या चांगल्या पाहिजे. समाजामध्ये अधिकारी वर्ग तयार झाला. सामाजिक आर्थिक स्टेटस वाढला. आज प्रायव्हेटायझेशनचा दौर या सरकारने सुरू केलेला. उद्या सरकारी नोकऱ्या नसणार, रिझर्वेशन नसणार. कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सिस्टीम देशामध्ये सुरू झाली. आपली प्रगती कशाने होणार? आपल्या प्रगतीची दोन कारणं आहेत. एक तर शिक्षण आहे, दुसऱ्या बाजूला सरकारी नोकऱ्या आहेत. म्हणून आपण निवडे भरती केलो. आज आपल्या विरोधकांनी बघितलं, शिक्षणाच्या माध्यमामधून, शैक्षणिक नोकऱ्यांमधून हे पुढे जात आहेत. त्याचं प्रायव्हेटायझेशनचं सुरुवात केली. शिक्षणाचं प्रायव्हेटायझेशन ही चिंतेची बाब आहे समाजासाठी, असं मी सांगू इच्छितो. सरकारी शाळा बंद करताय. अधिवेशनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी हा इश्यू आला होता महाराष्ट्रातल्या. 12,000 काहीतरी शाळा बंद करण्याचा घाट आहे. शाळेमध्ये एज्युकेशन बरोबर मिळत नाही म्हणून या बंद करतात आणि प्रायव्हेटायझेशनच्या शाळा निघणार आहे. 4 दिवसापूर्वी जर आपण ऐकलं असेल, महाराष्ट्राची एज्युकेशन पॉलिसी हा अडाणी नावाचा इंडस्ट्रियलिस्ट ठरवणार आहे असं महाराष्ट्र सरकार म्हणतं.
प्रायव्हेटायझेशन झालं तर त्याची फी आपण अफोर्ड करू शकत नाही, भरू शकत नाही. नवीन एज्युकेशन कायदा तयार झाला कोरोनाच्या महामारीमध्ये. कसं हे सरकार काम करतंय ते सांगू इच्छितो. एका बाजूला कोरोनाची महामारी संपूर्ण देशामध्ये होती, लाखो लोक आपले भाऊ बहीण मृत्युमुखी पडले, पार्लमेंट सेशन बंद होत. अभ्यास पूर्ण बोलतोय मी, हवेवरच नाही आहे. त्या पार्लमेंट बंद असताना एज्युकेशनचा कायदा पास करण्यात आला आणि कोविंद यांनी, तत्कालीन प्रेसिडेंट कोविंद यांनी सही केली आणि त्याचा कायदा झालेला आहे. एवढं सांगू इच्छितो, या कायद्याच्या मुळे आपली मुलांचं शिक्षण आहे, ड्रॉपआउटचं प्रमाण जास्त होणार. ड्रॉपआउट म्हणजे खंडित होणार आहे, शिक्षण हे खंडित होणार आहे आपल्या मुलांचं. कारण परीक्षा नसणार आहे, मुलाची मेंटॅलिटी होणार आहे मी पुढच्या वर्गात जातोय, आणि जेव्हा 12वीला जाईल तेव्हा हा मुलगा कच्चा राहील आणि नापास होईल. बघा तुमच्या विचाराचे विरोधक कशा प्रकारे काम करतायत. कारण शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे आईबाप पुढे गेले. तेव्हा मुलाला 12वीला नापास झाल्यानंतर विचारण्यात येईल, काय तुझा बाप काय कर. मुलगा जर शेतकऱ्याचा असेल, बोल माझा बाप शेती करतो, छोटीशी शेती आहे. ठीक आहे, एवढे वर्ष तर बापाला बघत होतास तू शेतामध्ये काम करत असताना. तुला स्पेशल शेतकरी बनवतो, स्पेशलायझेशन ही शेती प्रोजेक्ट म्हणून बनवतो, तुला अवजार देतो आम्ही लोक. पोट पाण्याचा प्रश्न आहे, पुऱ्या देशाचा प्रश्न आहे, तू शेती कर. डॉक्टरचा पोरगा डॉक्टर होईल, शेतकऱ्याचा शेतकरी, सुताराचा सुतार, अशा प्रकारचं प्रावधान या कायद्यामध्ये. इम्प्लिमेंटेशन अजून नाही आहे. जशी जशी वर्ष सरकतील ह्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन होईल हे देखील आपल्याला सांगतो. म्हणून सावध राहणं गरजेचं आहे. आखरी लढाई आहे, मी तर समजतो ही आखरी लढाई. संपूर्ण वंचितांची, बहुधांची लड़ाई लड़ने लगेगी और जीतने भी लड़ेगी, अशा प्रकारच्या मानसिकतेमधून आपल्याला जावं लागेल. लढेंगे और जीतेंगे अशी मानसिकता आपली झाली पाहिजे. नाही तर उद्या येणारी जी पिढी आहे तुमची, न्यू जनरेशन ज्याला म्हणू शकतो, ते आई बाबाला उद्या विचारतील मोठे झाल्यावरती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं दिलेलं असताना, हे सगळं काढून घेत असताना तुम्ही काय करत होता अशी तुमची पिढी विचारू शकते. म्हणून या सगळ्या आंदोलनासाठी उभं राहणं गरजेचं आहे. जे शिवकुमार कांबळेंनी खंत वाचली, त्यांनी माझ्याशी बोलून दाखवली. त्या पेंडॉल सामना धम्म परिषदेच्या नावाने भरून जायला पाहिजे होता. तेव्हा त्यांना सांगितले पहिली परिषद आहे, तयारी करते, दुसऱ्या वेळेला येऊ तेव्हा पेंडॉल भरलेला असेल. धम्म हा आपला फाउंडेशन आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे धम्माचा पाया मजबूत केला तर अनेक गोष्टीला आपण बाबासाहेबांची क्रांती अधिक गतिमान करू शकतो. मध्यंतरी एक आठवड्यापूर्वी मी महाबोधी बुद्ध विहाराचं जे आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये सामील झालो. गहन प्रश्न, अनेक वर्षापासून छोटी छोटी आंदोलनं होत गेली. पीटी ऍक्ट आहे 1949चा,
बिहार राज्याचा त्या बीटी ऍक्ट प्रमाणे महाबोधी बुद्ध विहाराची जे ट्रस्टी आहे ते हिंदूंच्या ताब्यामध्ये आहे. आणि त्या ट्रस्टीच्या मधून आपलं महाबोधी विहार हे मुक्त व्हावं, ही वास्तू आम्हाला द्यावी. पवित्र वास्तू आहे. भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली, संबोधी प्राप्ती झाली, एनलाइटमेंट झाले भगवान गौतम बुद्ध. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 400 वर्षानंतर सम्राट अशोकाने तिथे